नमस्कार मैत्रिणींनो, मी आहे अश्विनी आणि अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्याला 32 साईजचा प्रिन्सेस कट ब्लाउज कटिंग करायचा आहे अस्तरचा. तर आपण अस्तरवरती आज 32 साईजचा प्रिन्सेस कट ब्लाउजचं कटिंग करणार आहोत. तर हा आपला अस्तर आहे. सर्वप्रथम आपण अस्तर जे आहे ते उघडून त्याची घडी करून घेऊया. अस्तर उघडून त्याची डबल फोल्ड घडी करून घ्यायची आपल्याला. अशा पद्धतीने आपण हे अस्तर उघडलेलं आहे आणि त्याच्या अर्ध्यातून डबल फोल्ड घडी केलेली आहे. आता ही घडी आपल्याला व्यवस्थित ठेवायची आहे आणि बंद बाजू ही आपल्या साईडने आली पाहिजे. ब्लाउज कटिंग करत असताना बंद बाजू नेहमी आपल्या साईडने ठेवायची. अशा पद्धतीने घडी करून घेतलेली आहे पूर्ण अस्तरची आपण आणि बंद बाजू आपल्या साईडने ठेवलेली आहे. आता आपण काय करूया, सर्वप्रथम टाकूया आपल्या ब्लाउजची उंची. तर आपण बंद बाजूकडून मापे टाकूया. सर्वप्रथम उंची टाकूया. ब्लाउजची तयार उंची आहे 12 इंच. तर आपण या ठिकाणी 13 इंच घेऊया. 13 इंच आपण उंची घेणार आहोत. 32 साईजचा ब्लाउज आहे. गळा घ्यायचा आपल्याला 2.25 इंच. शोल्डर आपल्याला 2.25 इंच घ्यायचा आहे. 2.25 इंच शोल्डर. मोंढा आपल्याला 5 इंच घ्यायचा आहे. मोंढा 5 इंच. आता आपल्याला रुंदी टाकायची 8 इंच आणि प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन, म्हणजे टोटल 9.5 इंच आपण रुंदी घेऊया या ठिकाणी पाठीमागच्या भागाची. तर रुंदी घेतलेली आपण, गळा आणि शोल्डर टाकलेला आहे. आता मोंढ्याला आकार देऊया 1.5 इंचावर. पाठीमागच्या भागाला मोंढ्याला 1.5 इंचावर आकार आपल्याला द्यायचा असतो. अशा पद्धतीने पाठीमागच्या भागाला आपण 1.5 इंचावर आकार दिलेला आहे. आता आपण खालच्या साईडने रुंदी आणि गळा टाकूया. खालच्या साईडने पण आपल्याला 9.5 इंच रुंदी टाकून हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. आता आपण या ठिकाणी गळा टाकूया. गळा टाकण्यासाठी मापाचा ब्लाऊज घ्यायचा आहे आणि ही जी पाठीमागची पट्टी असते ती ठेवायची अशी अस्तरवरती आणि वरती शिलाई मार्जिन घ्यायचंय 1 इंच आणि आपल्याला गळ्याचं माप टाकायचंय. तर आपण वरच्या साईडने 2.25 इंच गळा घेतला होता, तर खालच्या साईडने आपण घेऊया 2.5 इंच. 2.5 इंच घेऊया खालच्या साईडने आणि वरच्या साईडने घेतलेला आहे 2.25 इंच. आता या दोन्हीचा बॉक्स तयार करून घेऊया आणि गळ्याला गोल आकार देऊया. अशा पद्धतीने अगदी व्यवस्थितपणे गळ्याला गोल आकार आपण दिलेला आहे. आता आपले हे पाठीमागच्या भागाचं पूर्ण मार्किंग झाले. आता लगेच आपण समोरच्या भागाचं पण मार्किंग करून घेऊया. तर समोरच्या भागाचं मार्किंग करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम गळा टाकायचा आहे. गळ्याची उंची आपण 6 इंच घेऊया, कारण 5.5 उंचीचा तयार गळा आपला आहे. गळ्याची रुंदी टाकायची 2.25 इंच आणि बॉक्स तयार करून घ्यायचा. आता आपण गळ्याला गोलाकार देऊया. गळ्याला गोलाकार दिलाय. आता आपल्याला समोरचा मोंढा टाकायचा आहे 5 इंच. 5 इंच आपण समोरचा मोंढा टाकलाय. तर आता आपल्याला पाठीमागच्या रुंदीमध्ये आपण घेतलं होतं 9.5 इंच. तर समोरच्या मोंढ्याच्या साईडने आपण घेणार आहोत 10 इंच. मोंढ्याला आकार द्यायचा 1 इंचावर. 1 इंचावर मोंढ्याला आकार द्यायचा आहे. आता आपल्याला टाकायची आहे उंची. तर पाठीमागच्या भागाची आपण उंची 13 इंच घेतली होती. तर आपण समोरच्या भागामध्ये घेऊया 13.5 इंच उंची, कारण प्रिन्सेस कट मध्ये आपल्याला पाठीमागच्या भागापेक्षा अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं असतं. अशा पद्धतीने 13.5 इंच आपण उंची घेतली. आता आपल्याला खालच्या साईडने रुंदीमध्ये काय बदल करायचे, तर आपण मोंढ्याच्या साईडने 10 इंच घेतलं होतं. तर आता आपण कमरेच्या साईडने घेणार आहोत 11.5 इंच, म्हणजेच मोंढ्याच्या रुंदीपेक्षा समोरच्या भागाच्या 1.5 इंच एक्स्ट्रा. कारण आपल्याला प्रिन्सेस कटचा जो टक्स असतो तो आपल्याला या ठिकाणी टाकायचा असतो, त्यामुळे आपल्याला समोरच्या भागामध्ये रुंदी
1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायची असते. अशा पद्धतीने दोन्ही भागांचं मापे आपण टाकून मार्किंग करून घेतली आहे. आता हे सर्व आपण कटिंग करून घेऊया. आता हे पूर्ण आपण कटिंग करून घेतलेलं आहे. आता आपल्याला समोरच्या भागाला प्रिन्स कटचा आकार द्यायचा आहे. हा पाठीमागचा भाग आहे, आपण कट करून घेतलाय, ज्याचा आपण गोलगळा केलेला आहे. आता आपण समोरच्या भागाला प्रिन्स कटचा आकार कसा द्यायचा ते पाहूया. तर त्यासाठी हा आपला जो कट केलेला भाग आहे तो बंद बाजू, गळ्याची बाजू आपल्या साईडने घ्यायची आणि याच्यावरती आपल्याला प्रिन्स कटचे मापे टाकायचे. तर आपण टाकूया 3.25 इंच गळ्याच्या साईडने कमरेच्या साईडकडे अंतर घेऊया 3.25 इंच. समोर 1.5 इंच एक्स्ट्रा घेऊया. दोन्हीच्या मध्ये 1.5 इंच घेतले. आता जे 3.25 इंच घेतले तिथून वर आपल्याला 4.5 इंचावर द्यायचं आहे टक्स पॉईंटची उंची. ही आपली टक्स पॉईंटची उंची आहे. आणि आता हे जे 1.5 इंच अंतर घेतले, ह्या 1.5 इंचला आपल्याला हा 4.5 ला नेऊन मिळवायचे आणि 4.5 पासून पुढे असं थोडंसं वाकड्या शेपमध्ये मोंढ्यामध्ये जायचं आहे. तर अशा पद्धतीने आपलं हे प्रिन्स कटचा आकार तयार झाला. तर याचं पण आपण कटिंग करून घेऊया. अशा पद्धतीने प्रिन्स कटचा आपला हे आकार पण रेडी झालाय. आता हे सर्व जे आहे ते आपल्याला आपल्या ब्लाउज पीसावरती कट करून घ्यायचं. हा आहे आपला ब्लाउज पीस. ब्लाउज पीसाची आपण घडी आणून घेऊया व्यवस्थित. अशा पद्धतीने डबल फोल्ड मध्ये घडी आपण केलेली आहे ब्लाउज पीसाची. आता ह्याच्यावरती सर्वप्रथम आपण पाठीचा भाग कट करून घेऊ. पाठीचा भाग ठेवूया आणि तिन्ही साईडने आपल्याला 1/2 इंच एक्स्ट्रा मार्जिन सोडून ह्या पाठीच्या भागाचं कटिंग करायचंय. 1/2 इंच तिन्ही साईडने एक्स्ट्रा सोडायचे. अशा पद्धतीने पाठीचा भाग आपण कट केलेला आहे. आता आपण बाकीचे पण पूर्ण पार्ट कटिंग करून घेऊया. ज्या ठिकाणी जो भाग बसेल अशा ठिकाणी कट करायचे आपल्याला. 1/2 इंच शिलाई मार्जिन सोडून हे सर्व पण कट करायचे. अर्धा इंच शिलाई मार्जिन या पूर्ण भागांच्या चारही साईडने आपल्याला सोडायचं. हा आपला गळ्याचा भाग कट झालेला आहे. आता आपण हा मोंडाचा भाग पण कटिंग करून घेऊया. अशा पद्धतीने 32 साईजचं प्रिन्सेस कट ब्लाउज पूर्ण अस्तर आणि ब्लाउज पीस कटिंग एकाच व्हिडिओमध्ये आपण पाहिलेला आहे. तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलाय ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अश्विनी फॅशन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि अजून कुठल्या मापाचा व्हिडिओ पाहायचा आहे तुम्हाला ब्लाउज कट करतानाचा ते मला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.